नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. साखर व गूळ न वापरता मुलांसाठी हे नाचणीचे हेल्दी असे लाडू बनवलेले आहेत. तर नाचणीमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे की कॅल्शियम आणि आयर्नने भरपूर असे असते. खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा आणि त्यामुळे साखर किंवा गूळ वापरण्याची गरज लागत नाही. ड्रायफ्रूट्स आणि सीड्समुळे शरीराला एनर्जी आणि पोषण मिळते. मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी हा परफेक्ट हेल्दी स्नॅक ठरू शकेल. तर तुम्ही हे सोप्या पद्धतीने बनवलेले हे जे नाचणीचे लाडू आहेत ते नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता. सगळ्यांनाच आवडतील याची खात्री आहे. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय उपयुक्त असे ठरतील. तर आपण सुरुवात करूयात. तशी रेसिपी खूप सोपी आहे. तर एक लाडू तुम्हाला मी इथे तोडून दाखवते. अतिशय छान अशा पद्धतीने तोंडात टाकताच खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे एका पॅनमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवे असतील ते वापरू शकता. इथे अक्रोड, बदाम आणि काजू असे छोटे छोटे तुकडे करून मी या तुपावर छान असे लालसर परतून घेणार आहे. आणि याच्यामध्ये काही माझ्याकडे सीड्स आहेत, पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड्स. हे नक्की आवर्जून घाला, म्हणजे आपल्या पोटात त्या निमित्ताने जाते. तर अशा पद्धतीने याला छान असं लालसर होईपर्यंत मी परतून घेतलं आहे. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. तर त्याच भांड्यामध्ये इथे मी बघू शकता थोडंसं माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे. तुम्ही खोबऱ्याचा खीस घेतला तरीही हरकत नाही. याच्यामुळे लाडूला छान चव येते. तर अगदी भांडं खूप गरम होतं आणि याला भाजायला तसा फार वेळ लागत नाही. त्यामुळे मी इथे हे जे खोबरं आहे असं लालसर परतून घेतलेलं आहे. तर ते पण मी एका प्लेटमध्ये पलीकडे काढून घेतलेलं आहे. परत त्याच भांड्यामध्ये मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता 4 चमचे सर्वप्रथम साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आणि इथे 1 वाटी माझ्याकडे नाचणीचं पीठ आहे ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर नाचणीचं पीठ भाजायला थोडा वेळ लागतो आणि ते जर खमंग भाजलं तरच हे लाडू चांगले होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला तूप ॲड करतच हे पीठ भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. तर मध्यम आचेवर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर मंद आचेवर भाजलं तर खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे मंद आचेवर कंटिन्यू हलवत, मिक्स करत आणि तूप घालतच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मी असं 1-2 चमचे तूप टाकत जवळपास मला ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्या वाटीने मला अर्धी वाटी तूप लागलेलं आहे. आणि इथे बघू शकता की अशा पद्धतीने याला छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कलर बदललेला दिसत नाही, पण आपल्याला वासावरून कळते की हे पीठ भाजलेलं आहे. तर अशा पद्धतीने स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण तूप घातल्यावर याच्या गुठळ्या बनतात. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता. तर तूप घातलं तरच हे लाडू छान होतात, नाही तर हे लाडू खूप कोरडे होतात. त्याच्यामुळे तुपाचा वापर तुम्ही नक्की करू शकता. आणि पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर इथे बघू शकता परत थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे. आणि 1 वाटी इथे मी खजूर घेतलेली आहे. सीडलेस खजूर आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहे. तर तुम्हाला खूप लाडू जर गोड हवे असतील तर 1.5 वाटी इथे खजूर वापरायचं आहे. कारण 1 वाटी आपण पीठ वापरलेलं आहे नाचणीचं, त्यामुळे त्याला 1.5 वाटी आपल्याला खजूर लागतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे हे लाडू खूप दिवस टिकतात. तर नाहीतर हे चिकट असे होतात. त्यामुळे खजूर भाजणं खूप गरजेचं आहे. खूपही भाजायची नाही, म्हणजे ड्राय पडणार नाही. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता खजूरही छान भाजून झालेली आहे. पीठही मगाशी छान भाजून झालेलं आहे आपलं नाचणीचं. आता हे खजूर थोडीशी थंड करायला ठेवते, म्हणजे पसरून ठेवते, म्हणजे पटकन थंड होईल. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता खजूर पसरल्यानंतर नाचणीचं पीठ पण खमंग भाजलेलं आहे. थोडं नाचणीचं पीठ भाजायला नक्कीच वेळ लागतो. बेसनासारखं लवकर भाजल्या जात नाही. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण पीठ मात्र खमंग भाजणे गरजेचं आहे. तर हे जे खोबऱ्याचं खीस आणि हे जे ड्रायफ्रूट्स होते तर तेही यामध्ये मी ॲड केलेले आहेत.
पाहिजे तर तुम्ही याची मिक्सरवर बारीक पावडरही करू शकता, पण हे ड्रायफ्रूट्स असेच खूप छान लागतात. अशा पद्धतीने ही खजूर थंड झाल्यानंतर, पीठ तर ऑलरेडी थंड झालेलंच आहे आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही लाडू टेस्ट करू शकता. हे मिश्रण थोडंसं मिक्स झाल्यानंतर हातावर घेऊन पाहायचं आहे. आपल्याला खूप कमी गोडी वाटत असेल तर नक्कीच तुम्ही अजून थोडीशी खजूर याच्यामध्ये ॲड करू शकता. ती खजूर नाही भाजली तरी हरकत नाही, थोडी ॲड केली तरी हरकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने 1.5 वाटी खजूर अगदी योग्य असं प्रमाण आहे. तुमच्याकडे गोड आवडत असेल तर अजून घेऊ शकता. अशा पद्धतीने हातानेच मी मिक्स करत आहे. हातानेच सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर लाडू वळायला सोपे जातात. तर सर्व जिन्नस थंड झालेला आहे आणि अशा पद्धतीने खजुरीमुळे नैसर्गिक गोडवा येतो आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आपण बघू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित एकाच हाताने हा लाडू बांधला जात आहे. तुम्ही बघू शकता, दुसरा हातही लावला नाही. तुम्हाला याच क्षणी थोडंसं तूप कमी वाटत असेल तर 2 चमचे तूपही ॲड करू शकता. खमंग असे झटपट असे हे लाडू तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. मुलांनाच काय, आपल्यालासुद्धा हे लाडू अतिशय हेल्दी असे आहेत. समरसाठी अतिशय स्पेशल परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. जवळपास 1 वाटीमध्ये इतके लाडू बनतात. तर जर रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.